हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल चॅनलवरती. आज आपण आपल्या येणाऱ्या विद्युत सहायक ITI विद्युत सहायक इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या पदाकरिता महापारेषणसाठी आधीच आपल्याकडे बऱ्याच सगळ्या वॅकन्सीज निघाल्या होत्या 1943 आणि महावितरणसाठी आपल्याकडे 5000 प्लस ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन या दोन्ही पदाकरिता. त्यासाठी म्हणून स्पेशली ITIची सुपर सिरीज सुरुवात करणार आहोत आणि ही सिरीज जी आहे ही पूर्ण IBPS पॅटर्नवरती अनुसरून राहणार आहे आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. आता या सेशनपासून आपण आपल्या सिलेक्शनची तयारी सुरू करतोय. अत्यंत महत्त्वाची सिरीज अशी राहणार आहे आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या महापारेषण आणि महावितरण 2024च्या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर आजच आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे अपडेट्स इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन किंवा महाडिस्कॉम महापारेषण या परीक्षेसाठी लागणारे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवरती मिळण्यात येईल. ठीक आहे, सेशनला सुरुवात करण्याच्या आधी मला एक सांगायची इच्छा आहे तुम्हाला की बघा, महाडिस्कॉम 2024 या पेपरसाठी या आपल्याला पोस्टसाठी जी फायनल डेट होती ॲप्लिकेशन करायची ती 19 मार्चला बघा एक अपडेट आली होती. त्याची जी तारीख आहे ही तुमची वाढवण्यात आलेली आहे. बघा त्यामध्ये काय म्हटलेलं होतं की आता जी रिसेंटली 20 तारखेला आपली फॉर्म सबमिट करण्याची तारीख होती ती आता 19 एप्रिल 2024 पर्यंत वाढवण्यात आलेले. याची मात्र तुम्ही दखल घ्यावी आणि याची मात्र तुम्हाला काळजी करावी लागेल. प्रत्येकी पोस्टसाठी या चारही पोस्टसाठी तुम्हाला जी तारीख आहे फॉर्म भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ही अपडेट मी तुम्हाला ऑलरेडी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिलेली आहे, तर तुम्ही याला मात्र नक्की व्यवस्थितरित्या वाचा. ठीक आहे, कुठल्या पोस्टला तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे क्लिअर आहे. तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आणि बघूया सगळ्यात पहिला प्रश्न. ओके, त्याआधीसुद्धा मी तुम्हाला एक सांगतो, टेलिग्रामसाठी तंत्रज्ञ या पदाकरिता जे काही स्पेशल अपडेट्स असतात, जे काही महत्त्वाच्या बातमी असतात मी या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, हे स्पेशली ITI मराठी ITIसाठी जे आहेत ना स्टुडंट्ससाठी आपण टेलिग्राम चॅनल तयार केलेलं आहे. त्याचं नाव आहे इलेक्ट्रिकल ITI हे टेलिग्रामवरती सर्च करू शकता किंवा त्याची लिंक आहे ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहावयास मिळेल. यावरती तुम्ही इथे जाऊन त्याला जॉईन करू शकता. ओके, तर आता विदाऊट काही वेळ लावता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आणि बघूया सगळ्यात पहिला प्रश्न. बघा, मी IBPS प्रश्न पॅटर्नमध्ये जे आपल्याकडे 5 ऑप्शन्स असतात आणि सोबतच आपल्याला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये जे आहेत तुम्हाला प्रश्न शिकवणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारले येतात त्याच पद्धतीने तुम्हाला यावेळेस पाहावयास मिळेल. क्लिअर आहे. बघा, सगळ्यात पहिले थोडासा काही जो स्टार्टिंगचा आहे फोकस आपण न्यूमेरिकलवरती करणार आहोत, जेणेकरून बरेच विद्यार्थ्यांना भीती असते कसे न्यूमेरिकल सोडवायची. ज्या प्रकारे सर्किटमध्ये असे प्रश्न येतात. ठीक आहे, आपल्याकडे बघा एक प्रश्न टेक्निकलचा 2.2 मार्काचा आपल्याला पाहावयास मिळतो. ठीक आहे, म्हणजेच विचार करा समजा 2 ते 3 प्रश्न जरी छोटे मोठे न्यूमेरिकल्सवरती आले तर त्यामुळे बराच चांगला एक मार्क्स तुमचा बूस्टअप होऊ शकतो. ओके, तर बघा काय म्हटलेलं आहे, फॉर द व्हॅल्यू ऑफ IX इन द गिवन सर्किट इज. ठीक आहे, दिलेल्या परिपथातील IX चे मूल्य डॅश आहे. ठीक आहे, आता याच्यात जो अस्पष्ट जरी दिसेल तर मी तुम्हाला सांगतो 5 व्होल्ट इथे दिलेला आहे, इथे 7 व्होल्टचा एक बॅटरी सोर्स आहे, इथे मायनस प्लस, इथे प्लस मायनस. ठीक आहे, त्याचबरोबर इथे जो करंटची डायरेक्शन आहे ही याच प्रकारे क्लॉकवाईज डायरेक्शन दिलेली आहे IX. ठीक आहे, इथे जो रेजिस्टन्स दिलेला आहे हा 100 ओहमचा रेजिस्टन्स दिलेला आहे. ठीक आहे, मी तुम्हाला इथे ड्रॉ करून सुद्धा दिलेलं आहे. आता याच्यात यांनी काय विचारलेलं आहे, या सर्किटमध्ये जो आहे ह्या सर्किटमध्ये हे जो करंट आहे IX ही जी सर्किट जी तुम्हाला दाखवलेली क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे घड्याळाच्या सरळ दिशेने फिरतोय. ठीक आहे, करंटची डायरेक्शन दाखवलेली आहे यामध्ये, याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आणि याच्यामध्ये आपल्याकडे 5ही ऑप्शन जे आहेत 12 मिली अँपियर, 1.2 मिली अँपियर, 120 मिली अँपियर, 0.12 मिली अँपियर आणि 0.302 मिली अँपियर. ठीक आहे, असे सुद्धा ऑप्शन पाहावयास मिळतात आणि याच पद्धतीने IBPS पॅटर्नने तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. ओके, म्हणून तुम्हाला याची दखल घ्यायची आणि अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने या सर्किट्सला सोडवायचं. आता बघा याला कसं सोडू मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, सर्वप्रथम तुम्हाला सर्किटमध्ये काय विचारलेलं आहे, कुठल्या व्हॅल्यू दिलेल्या आहे ह्या लक्षात घ्यायचं. इथे बघा 7 व्होल्टची बॅटरी दिलेली आहे, इथे 5 व्होल्टच्या बॅटरी दिलेली आहे. ठीक आहे, आता जर आपण याची पोलॅरिटीज बघितली तर हा प्लस मायनस. ठीक आहे, हा इथे मायनस आणि इथे प्लस झालेला आहे. ठीक आहे, तर कधीही तुम्हाला लक्षात ठेवा ह्या बॅटरीचा सिम्बॉल असतो हा. ठीक आहे, हा बॅटरीचा सिम्बॉल असतो, हा असतो मायनस आणि हा असतो प्लस, हा असतो मायनस आणि हा असतो प्लस. ठीक आहे, जर एकाचे मूल्य 1.5 व्होल्ट आहे आणि दुसऱ्याचे मूल्यसुद्धा 1.5 व्होल्ट आहे. ठीक आहे, तर जे टोटल आपल्याकडे जी बॅटरी मिळेल ठीक आहे हे, ठीक आहे, याचं जे मूल्य किती राहील हे आपल्याकडे 3 व्होल्ट. ठीक आहे, समजायला आलं. याच पद्धतीने जर आता आपण याची पोलॅरिटी जर बघितली ठीक आहे तर ती पोलॅरिटी प्लस मायनस ॲडिटिव्ह पोलॅरिटी आहे. ठीक आहे, म्हणजे काय होतं आहे या दोघांची बेरीज होत आहे. जर आता आपल्याकडे ही जर पोलॅरिटी अशी असती, ठीक आहे,
ही जर पोलॅरिटी आपल्याकडे अशी असते, एकाचं मूल्य जर समजा 1.5 व्होल्ट आहे आणि एकाचं मूल्य जर 0.5 व्होल्ट आहे, ठीक आहे, तर इथे प्लस मायनस, तर ही सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी आपल्याला म्हणण्यात आली होती, ठीक आहे. पण इथे ॲड होत आहे तर त्याच्यामुळे आपलं जे व्होल्टेज आहे वाढलेलं आहे. त्याचप्रकारे जर आता आपण इथे बघितलं तर इथे 5 व्होल्ट आणि हे 7 व्होल्टचं जे बॅटरी आहे किंवा आपल्याला आपण म्हणू व्होल्टेज सोर्स आहे याची ॲडिशन होत आहे, ठीक आहे. इथे बॅटरी नसतं, हे व्होल्टेज सोर्स असतं. मी तुम्हाला एक इन टर्म्स ऑफ व्होल्टेज म्हणून सांगितले, तर हे गोष्ट लक्षात ठेवा. तर काय होईल, 5 व्होल्ट आणि अधिक हे 7 व्होल्ट, ठीक आहे, याची बेरीज व्होल्ट म्हणजे आपल्याकडे सर्किटमध्ये किती व्होल्टेज आलेलं आहे, 12 व्होल्ट आलेलं आहे, ठीक आहे. व्होल्ट कशाचं युनिट आहे, ठीक आहे, व्होल्टेजचं युनिट आहे, बरोबर आहे. व्होल्टेजला कशामध्ये मोजतो आपण, व्होल्टमध्ये, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याकडे इथे आलेला आहे रेजिस्टर, तो किती आहे, 100 ओहमचा, ठीक आहे. रेजिस्टरचे जे मूल्य दिलेलं आहे याच्या अक्रॉस जे लोड लावलेलं आहे ते आपल्याकडे 100 ओहमचा, बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्याकडे एक ओहमचा लॉ माहिती आहे, V = IR, ठीक आहे. हा लॉ आपल्याला माहिती आहे, ज्यामध्ये V असतं व्होल्टेज, I असतं करंट, R असतो रेजिस्टन्स, जो आपण ओहममध्ये मोजतो, ठीक आहे. या फॉर्म्युलाने आपल्याला सोडवता येईल, ठीक आहे. बघा मी याला इरेज करून देतो. लक्षात घ्या, अत्यंत सोप्या आणि एकदम क्विक पद्धतीने सांगतोय. असं नाही की आपल्याकडे 10 प्रश्नाला आपण बराच एक वेळ लावतोय, ठीक आहे. छोट्या छोट्या क्विक वेनी तुम्हाला समजून सांगतोय. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. बघा आता आपल्याकडे काय काढायचं आहे, आपल्याकडे करंटचं व्हॅल्यू काढायचं आहे, IX ची व्हॅल्यू काढायची, ठीक आहे. जो करंट दिलेला आहे IX बरोबर काय होईल, टोटल व्होल्टेज VT भागेला आपल्याकडे राहील रेजिस्टन्स, टोटल रेजिस्टन्स, ठीक आहे. तर व्होल्टेज किती आलं आपल्याकडे, 12 व्होल्ट आलेलं आहे, भागेला आपल्याकडे रेजिस्टन्स किती आहे दिलेलं, 100 ओहमचा आहे, ठीक आहे. याचं जे मूल्य येतं, याची जी व्हॅल्यू येईल आपल्याकडे 0.12. आता 0.12 किती येईल, ॲम्पियर. करंट कशामध्ये मोजतो, करंट आपण मोजतो ॲम्पियरमध्ये. उत्तर आलं का आपल्याकडे, बघा इथे जो आहे आपल्याकडे ऑप्शन आलेलं आहे D, 0.12 मिलीअँपर. काय ऑप्शन बरोबर आहे का नाही, हे ऑप्शन चुकीचं आहे. आता कारण की या छोट्या छोट्या चुका बरेच विद्यार्थी करतात, त्यासाठी म्हणून मी महत्त्वाची गोष्ट सांगतो. इथे आता आपल्याला आलेलं आहे करंटची जी व्हॅल्यू ॲम्पियरमध्ये, AMPERE, ठीक आहे. ॲम्पियरमध्ये आपण करंट मोजतो, पण आपल्याकडे इथं जे दिलेलं आहे ऑप्शनमध्ये हे मिली ॲम्पियर दिलेलं आहे, ठीक आहे. 1 मिली ॲम्पियर म्हणजे काय, ठीक आहे, की आपण 1 मिली ॲम्पियर म्हणजे काय आपण लिहू शकतो, ठीक आहे, 1 गुणिले 10⁻³ -3 ॲम्पियर, बरोबर आहे. पण इथे जी व्हॅल्यू आलेली आहे ही आहे 0.12 ॲम्पियर, म्हणजेच याला आपण काय म्हणू, ठीक आहे, याला आपण म्हणू 120 मिली ॲम्पियर. म्हणजे आपलं उत्तर काय होईल, आपलं उत्तर होईल 120 मिली ॲम्पियर, ठीक आहे. ऑप्शन C आपले बरोबर होईल, ना की आपलं ऑप्शन D. आता बरेचदा इथे आपण ऑप्शन हा दिलेला नाही, तर नेमकं इथे 0.12 मिली ॲम्पियर हे उत्तर असतं. आणि आपण जसं बघितलं, ठीक आहे, 0.12 आलं आन्सर, आपण युनिट न लिहिता, ठीक आहे, आपण डायरेक्टली त्याला उत्तर मार्क करतो आणि इथेच चुकतं. जेवढे इझी प्रश्न तेवढ्या चुका मात्र जास्त होतात, ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, ठीक आहे. त्याचबरोबर या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ऑप्शन C, ठीक आहे. अशा चुका बिलकुल करायच्या नाही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ठीक आहे. ऑप्शन C या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा आता हा सुद्धा एक छोटासा न्यूमेरिकल आहे. यामध्ये विचारलेलं आहे, दिलेल्या आलेखातील संवाहकतेचे मूल्य डॅश आहे किंवा किती आहे. द व्हॅल्यू ऑफ कंडक्टन्स फ्रॉम द गिवन ग्राफ इज, ठीक आहे. इथे ग्राफ दिलेला आहे, एका एक्स ॲक्सिसवरती, ठीक आहे, व्होल्टेज दिलेलं आहे आणि एका वाय ॲक्सिसवरती इथे करंट दिलेलं आहे, ठीक आहे. ज्यामध्ये याच्यात काही कोऑर्डिनेट्स दिलेले, हा इथला झाला कोऑर्डिनेट, ठीक आहे, म्हणजे इथल्या ठिकाणी क्रॉस होत आहे. ही याची झाली कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर आहे. याची झाली कॅरेक्टरिस्टिक्स. यासोबतचा जो आपल्याकडे व्होल्टेज आणि करंटची व्हॅल्यू दिलेली आहे ही आपल्याला क्रॉस करून, हे आपल्याला माहिती करून आपल्याकडे कंडक्टन्स काढायचं आहे. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, कंडक्टन्स काय असतो, ठीक आहे. तुम्हाला रेजिस्टन्स माहीत असतो. मी काय म्हटलं, जो कंडक्टन्स आहे हा कशाचा रेसिप्रोकल आहे, हा आहे रेजिस्टन्सचा. रेजिस्टन्सचं युनिट काय असतं, हे असतं युनिट ओम्स, ठीक आहे, OHM, बरोबर आहे. आता बघा कंडक्टन्सच्याच अपोजिट, ठीक आहे, विरुद्ध असतो तो आपल्याकडे असतो कंडक्टन्स, ज्याला आपण म्हणतो G, ठीक आहे. G म्हणजे काय असतो, 1/G म्हणजे असतो R, किंवा आपल्याला म्हणता येईल R म्हणजेच काय 1/G, किंवा आपल्याला म्हणता येईल G म्हणजेच काय 1/R. म्हणजेच आपण जर रेजिस्टन्स काढलं तर त्याचा कंडक्टन्स काढू शकतो. कंडक्टन्स काय असतो, ठीक आहे, ज्या प्रकारे आता हे एक झालं एक सर्किट, ठीक आहे, यामध्ये एक व्होल्टेज सोर्स लावला मी इथे आणि यामधून करंट फ्लो होत आहे, ठीक आहे. हा जो रेजिस्टन्स आहे, या करंट जो फ्लो होतो यामधनं, ठीक आहे, त्याला हा विरोध करतो आहे, ठीक आहे. त्याचप्रकारे जो कंडक्टन्स काय असतो, ठीक आहे, कंडक्टन्स काय करतो, तो त्याला सरळ फ्लो होण्यास मदत करतो. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कंडक्टन्स हा एकदम विरुद्ध असतो आपल्या रेजिस्टन्सच्या. आता इथे सर्किटमध्ये काय दिलेलं आहे, इथे आपल्याकडे सर्किटमध्ये एका पॉईंट ऑफ टाईमला वाय ॲक्सिसवरती कोऑर्डिनेट दिले आणि एक्स ॲक्सिसवरती कोऑर्डिनेट दिले आहे. आता याला आपल्याला याची मूल्य काढावं लागेल, ठीक आहे. इथे किती दिलेलं आहे, 8 व्होल्ट दिलेलं आहे, इथे किती आहे 4 ॲम्पियर. यावरून आपण काय काढू शकतो, एक विचार करायचा. कंडक्टन्स तर आपल्याला डायरेक्टली काढता येतं का, हो काढता येतं. मी तुम्हाला डायरेक्टली सांगू शकतो, ठीक आहे. आपल्याला विदाऊट
पेन पेपरसुद्धा आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढता येईल. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करू, पहिले तर मी तुम्हाला समजून सांगतो कॉन्सेप्ट कसा आहे तो. बघा रेजिस्टन्सचा आपण कसं काढतो, ओम्स लॉनुसार व्होल्टेज डिवाइड बाय आपल्याकडे असतो करंट. ठीक आहे, आता व्होल्टेजची व्हॅल्यू किती दिलेलं आहे, इथे आपल्याकडे 8 व्होल्ट आहे भागेला करंटचं किती दिलेलं बघा, इथे 4 अँपियर आहे. ठीक आहे, कारण की वाय ॲक्सिसवरती 4 अँपियर आहे. ठीक आहे, 8/4 म्हणजे किती होईल, 2 ओहम. ठीक आहे, 2 ओहम, सरळ 2 ओहम्स दिलेला आहे. आता बघा कंडक्टन्स काय होईल, कंडक्टन्स म्हणजे काय असतो 1/r. मी इथे कलर चेंज करून घेतो, निळा कलर छान घेऊया. बघा इथे आता बघा कंडक्टन्स काय होईल 1/r म्हणजेच काय 1 आपल्याकडे 2. आता बघा कंडक्टन्स युनिट काय असतं, हे असतं मो. ठीक आहे, किंवा याला आपण म्हणू शकतो सिमेन्ससुद्धा. ठीक आहे, तर उत्तर काय होईल आपल्याकडे ऑप्शन डी 1/2 सिमेन्स. एस म्हणजे काय सिमेन्स. ठीक आहे, सिमेन्स म्हणजेच काय, सिमेन्स म्हणजेच काय मो. ठीक आहे, किंवा याला आपण म्हणू शकतो 1/Ω. हे युनिट्स तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. क्लिअर आहे, ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. समजायला कशा प्रकारे तुम्हाला छोट्या छोट्या न्यूमेरिकल्सला अटेम्प्ट करायचं आहे, ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे, वळूया आपण आपल्या नवीन प्रश्नाकडे. बघा काय म्हणतोय नेक्स्ट प्रश्न. ठीक आहे, द फॉलोइंग फिगर रिप्रेझेंट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डॅश. ठीक आहे, याच्यामध्ये इथे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवलेली आहे, जिथे एन जो आहे, ठीक आहे, ह्या एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवरचा एन जो आहे हा आहे स्पीड, आणि इथे जो आय दाखवलेला आहे तो आहे आपल्याकडे आर्मेचर करंट. आता यासाठी तुम्हाला पूर्ण थिअरी असणं माहिती असणं गरजेचं आहे, आणि याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे, अशा प्रकारे इनव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स आहे पाहायला मिळतं. ठीक आहे, तर हे कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स, कुठल्या मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे हे आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे. ऑप्शन ए आहे DC शंट मोटर, DC कंपाऊंड मोटर, DC सेपरेटली एक्साइटेड मोटर, DC सिरीज मोटर किंवा DC कंपाऊंड मोटर. ठीक आहे, आता याबरोबर तुम्हाला माहिती असायला पाहिजे, जर तुम्ही थिअरी आपण केलेली आहे तर ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ही आहे DC सिरीज मोटरची. DC सिरीज मोटरचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे काय की आपण याला जनरली नो लोडवरती वापरत नाही. ठीक आहे, नो लोडवरती वापरत नाही. ठीक आहे, कारण की काय असतं, आता बघा या पॉईंटला, ठीक आहे, जर आपण याची स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितली अशाच पद्धतीची असते, तिथे स्पीड आणि टॉर्क. ठीक आहे, स्पीड आणि टॉर्क हे एकदम अपोजिट असतात. जिथे आपल्याकडे स्पीड ही जास्त असते तिथे आपल्याकडे टॉर्क कमी असतो, जर आपल्याकडे स्पीड ही कमी आहे तर आपल्याकडे टॉर्क हा जास्त असतो, विरुद्ध असतात एका पद्धतीने. तीच ही जी आहे आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक्स पाहायला मिळतात. तर ही जी कॅरेक्टरिस्टिक्स दाखवलेली आहे ही कुठली आहे, DC सिरीज मोटरची. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. हे सर्व प्रश्न आधीच्या ज्या ITI परीक्षेच्या झालेल्या आहेत सेंट्रली म्हणा, यामध्ये सगळे विचारण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने ज्यातले महत्त्वाचे पारेषण आणि वितरणासाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मी तुम्हाला यामध्ये सांगतोय. क्लिअर आहे, ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे, वळूया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा काय म्हणतोय नेक्स्ट प्रश्न, व्हॉट टाईप ऑफ डिव्हाइस इज मॉसफेट. ठीक आहे, आता मॉसफेट काय, हा एक सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. सेमीकंडक्टर म्हणजे काय, सेमी म्हणजे काय मध्यम. ठीक आहे, किंवा आपण ज्याला म्हणू अर्धा कंडक्टर म्हणजे काय, असा एक पदार्थ जो की ना कंडक्टर आहे नाही इन्सुलेटर, याच्या प्रॉपर्टीजच्या मधात जो एक मटेरियल आहे तो असतो सेमीकंडक्टर. ठीक आहे, याला डोपिंगद्वारे, ठीक आहे, याला डोपिंगद्वारे काय करतात आपल्याला चेंज करता येतं, कंडक्टरसुद्धा करता येतं किंवा त्याला इन्सुलेटरसुद्धा वर्क करता येतं. तर मॉसफेट जो आहे त्याचं फुल फॉर्म असतं मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे, हा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा एक डिव्हाइस आहे, हा एक व्होल्टेज कंट्रोल आहे. ठीक आहे, व्होल्टेज कंट्रोलद्वारे व्होल्टेज चेंज केल्याद्वारे आपण याला ऑन या फिर ऑफ जो आपण करू शकतो. ठीक आहे, ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. मॉसफेट जो आहे हा एक व्होल्टेज कंट्रोल डिव्हाइस आहे, लक्षात ठेवायला हवं. ठीक आहे, सिंपलचा प्रश्न येऊ शकतो. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा इथे काय दिलेलं आहे, एक आपल्याकडे ट्रान्झिस्टरचा एक इमेज दिलेली आहे, दर्शवलेली आहे. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे, तर गिवन ट्रान्झिस्टर इज डॅश. ठीक आहे, हे जे ट्रान्झिस्टर यामध्ये दाखवलेलं आहे हे कुठलं आहे, ठीक आहे, PNP, NNP, NPN, PPN अँड TNP. दोन मुख्यतः प्रकारचे ट्रान्झिस्टर असतात. ट्रान्झिस्टरला आपण कसं म्हणतो, ट्रान्झिस्टर. ठीक आहे, याची जर आपण फोड केली तर याला म्हणतो ट्रान्स प्लस रेजिस्टर, म्हणजेच काय ट्रान्सफर ऑफ रेजिस्टन्स, याला असं म्हणतात ट्रान्झिस्टरला. बरोबर आहे. आता ट्रान्झिस्टरचे मुख्यतः दोन आपल्याकडे प्रकार पाहायला मिळतात. एक असतो आपल्याकडे तो NPN आणि दुसरा असतो PNP. ठीक आहे, आता एक मुख्यतः तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की NPN आणि PNP हे ट्रान्झिस्टर आपण आपल्या सिम्बॉलवरून कसे काय ओळखतो. आता बघा मुख्यतः जे आहेत ना ट्रान्झिस्टरमध्ये 3 आपल्याकडे टर्मिनल्स पाहावयास मिळतात. ठीक आहे, कुठले कुठले असतात 3 टर्मिनल हे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, पहिला असतो म्हणजे तो कुठला, तो असतो बेस, ज्याला B या लेटरने दर्शवतात. ठीक आहे, दुसरा असतो आपल्याकडे इथे IC. ठीक आहे, जे आपण याला आपण म्हणतो कलेक्टर. ठीक आहे, ज्याला आपण C या लेटरने दर्शवतो. ठीक आहे, आणि तिसरा असतो आपल्याकडे इमिटर, EMITTE.
आर. ठीक आहे, इथे इमिटरच्या आपल्या सिम्बॉलवरून इमिटरचा जो ॲरो असतो त्याच्यावरून आपल्याला हे ठरवता येतं की हा NPN आहे की PNP आहे. ठीक आहे, तो म्हणजे कसा, जर आपल्याकडे इमिटरची ही जी डायरेक्शन आहे, हा जो ॲरो आहे, ही जी बाणाची खून असते, ठीक आहे, बघा हा जो बाण असतो, ठीक आहे, हा जर आपल्याकडे आउटवर्ड असेल म्हणजे बाहेर फ्लो होणारा असेल, ठीक आहे, तर तो असतो आपला NPN. ठीक आहे, NPN ट्रान्झिस्टर. आणि हीच जर खून आपल्याला अशा पद्धतीने पाहावयास मिळाली आतमध्ये, ठीक आहे, तर हा असतो आपल्याकडे PNP. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजेच आता इथे बघा, इथे जो इमिटर टर्मिनल आहे हा E. ठीक आहे, हा कलेक्टर आपल्याकडे C. आणि जनरली हे इमिटरवरतीच असतं, असं कलेक्टरवरती राहत नाही. ठीक आहे, किंवा करेक्ट तुम्हाला डायग्रामसुद्धा ते विचारलं जाऊ शकतं. इथे जो इमिटरची डायरेक्शन आहे, आता बघा हा जो डायरेक्शन आहे ही कशावरती आहे, ही बेसकडे जाणारी आहे. ठीक आहे, म्हणजेच हा कुठला ट्रान्झिस्टर होईल, हा होईल PNP ट्रान्झिस्टर. समजायला ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होईल. ठीक आहे, यासाठी महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टीची थिअरी जी आहे ही तुम्हाला कव्हरअप करणं गरजेचं आहे. ठीक आहे, नवीन प्रश्नाच्या पुढे वळायच्या आधी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची माहिती देऊ शकतो. ठीक आहे, आपल्याकडे महापारेषण आणि महावितरणसाठी म्हणजे 2000 आणि या 5000 प्लस वॅकन्सीसाठी एक सिंगल कोर्स IBPS पॅटर्नचा पूर्ण थिअरी आणि प्रश्नाचा जो कोर्स आहे आपण बऱ्याच दिवसाआधी लॉन्च केला होता. हा पूर्ण रेकॉर्डेड कोर्स आहे. यामध्ये जवळजवळ 28 प्लस टॉपिक पूर्णपणे IBPS पॅटर्न या थिअरी मी 1 बाय 1 पूर्ण थिअरी शिकवलेली आहे बघा. ठीक आहे, पूर्ण थिअरी आणि त्यावरती काही मी महत्त्वाचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहे. संपूर्ण सिलेबसला अनुसरून 28 टॉपिकला म्हणजे मशीन्सपासून पॉवर सिस्टीमपर्यंत सगळे, इव्हन इनफॅक्ट आपण टूलचं सुद्धा सेशन आपण लवकर घेतो. त्याच्यामध्ये मराठीमध्ये पूर्ण शिकवलेलं आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला मिळेल. नोट्स पण दिलेला आहे ई-बुक्समध्ये, ते तुम्हाला वाचता येईल. आणि तुम्ही एक व्हिडिओ कितीदा तुम्ही त्याला पाहू शकता. ॲप्लिकेशनला डाउनलोड करून जॉईन करू शकता आणि रिव्हिजनसाठी सुद्धा ई-बुक दिलेले आहे. तर हा कोर्स तुम्ही मात्र 999ला जॉईन करू शकता. त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs ॲप डाउनलोड करावं लागेल. हा झाला थिअरीचा कोर्स. दुसरा महत्त्वाचा म्हणजे काय, आता आला आपल्याकडे 80 प्रश्नांचा वेळ. ठीक आहे, आतापर्यंत तर आपण 50 प्रश्नांची तयारी करत होतो, पण आपल्याकडे नॉन टेक्निकलची पण तेवढीच तयारी करावी लागेल. कारण की 80 प्रश्नामुळे टोटल मार्क्स किती मिळणार आहे आपल्याकडे, 40 मार्क्स. तर त्यासाठी म्हणून आपल्याकडे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच रिझनिंग, गणित म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी. ठीक आहे, या तिन्ही प्रश्नामध्ये, ठीक आहे, याच्यामध्ये गणिताचे 20 प्रश्न येतात, बुद्धिमत्ता चाचणीचे 40 आणि मराठीमध्ये 20 प्रश्न, असे मिळून टोटल आपल्याकडे 40 मार्क्स म्हणजेच 80 प्रश्नांची तयारी एकाच कोर्समध्ये, एकाच IBPS पॅटर्नच्या कोर्समध्ये आम्ही करवतोय. ठीक आहे, यासाठी मात्र 1999ची ही फीज न ठेवता एक महा50 हा कुपन कोड जर वापरला तर तुम्ही 999मध्ये याला जॉईन करू शकता. हा ऑल इन वन नॉन टेक्निकल कोर्स आहे. याला जॉईन करण्यासाठी कोचिफायचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, ज्याची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ठीक आहे, महापारेषण आणि महावितरणसाठी वेगवेगळे कोर्स घ्यायची गरज नाही. एकाच कोर्समध्ये तुम्ही पूर्ण वर्षभर याची तयारी करू शकता. हा प्युअरली IBPS पॅटर्नचा कोर्स आहे. ठीक आहे, ॲक्युरेटली आतापर्यंत झालेल्या ज्या सिनियर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 मध्ये जसे प्रश्न आले होते त्याच पद्धतीने आपण घेतलेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर परीक्षेत येणारे अपेक्षित 40 प्लस प्रश्न आपण अपेक्षित जे प्रश्न आणण्याचा प्रयत्न आपण या IBPS पॅटर्नच्या सुपर MCQ कोर्समध्ये करतो आणि हा अत्यंत महत्त्वाचा आणि एकमेव पॉवरफुल कोर्स आहे तुमच्या परीक्षेसाठी. ठीक आहे, याची फीज 4000 रुपये न ठेवता आपण एक सुपर 50 या कुपन कोडनी, ठीक आहे, तुम्ही याला जॉईन करू शकता. ठीक आहे, याची व्हॅलिडिटी अजून वाढवलेली आहे मी. ठीक आहे, आणि परीक्षेत येणाऱ्याच्या अपेक्षित प्रश्नामध्ये आता बघा, यामध्ये मी आता नुकताच मार्चमध्ये झालेल्या 9 आणि 10 तारखेचे जे महत्त्वाचे प्रश्न होते विथ ऑप्शन, ठीक आहे, टेक्निशियन 1 आणि टेक्निशियन 2 या परीक्षेसाठी झालेले सिनियर टेक्निशियनमध्ये, ठीक आहे, आपल्याकडे जवळपास 43 एक प्रश्न पाहायला मिळाले होते सिनियर टेक्निशियन, जी फेब्रुवारीमध्ये झाली होती. त्यामध्ये मार्च आणि त्याचसोबतच मार्चमध्ये झालेल्या पेपरमध्ये जे काही आपल्याकडे प्रश्न येतील त्या पॅटर्ननी हा आपण तयार करतो आणि आपल्याकडे कमीत कमी पण त्यामध्ये 30 ते 40 सेट वाटल्यास तुम्ही याचा डेमो हवा असेल तर तुम्ही डेमोसुद्धा बघू शकता. ठीक आहे, या कोर्सला तुम्ही एनरोल करू शकता. क्लिअर आहे. आणि या परीक्षेसाठी वितरण आणि पारेषणसाठी तुम्ही नेमके 2 पैकी एक कुठली तरी 100% पोस्ट मात्र जी आहे ना, या दोन्ही आणि तिन्ही कोर्सेसला तुम्ही एनरोल करून ती मात्र काढू शकता. ठीक आहे, ज्या पद्धतीने आम्ही शाळेमध्ये शिकवले आहे, ठीक आहे, थिअरी म्हणा किंवा आपल्याकडे जे कॉन्सेप्ट आहे त्या पद्धतीनेच आपल्याला परीक्षेत प्रश्न पाहावयास मिळतात आहे. ठीक आहे, एकदम डिफिकल्ट लेवल, ज्युनियर इंजिनियर लेवलचं, असिस्टंट इंजिनियरचं लेवलकडे न जातात, ठीक आहे, नेहमी पॅटर्न IBPS पॅटर्नचा पूर्ण अभ्यास करून, ठीक आहे, आम्ही हे कोर्सेस पूर्ण तुमच्यासाठी डेव्हलप केलेले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला स्वतःला तपासायचं असेल तर फुल लेंथ मॉक टेस्टसुद्धा तुम्ही आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यासुद्धा देऊ शकता. आणि त्या मात्र 199मध्ये पूर्ण एक वर्षभराकरिता तुम्ही याला जॉईन करू शकता. ठीक आहे, 10+ टॉपिक टेस्ट आणि फुल लेंथ ज्या 130 प्रश्न येतात तुम्हाला, ही सुद्धा तुम्ही याला जॉईन करू शकता. तुमच्याकडे दोन्ही ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कोचिफाय. त्यासोबत तुम्ही टेक्निकल, नॉन टेक्निकल सर्व कोर्सेसला तुम्ही एनरोल करू शकता. काही माहिती हवी असेल तर तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. ओके, बघा आता वळूया आपल्या प्रश्नाकडे आणि कंटिन्यू करूया आपले IBPS पॅटर्नचे प्रश्न. बघा काय म्हणतो नेक्स्ट प्रश्न. फॉर अ 3-phase इंडक्शन मोटर
द व्हॅल्यू ऑफ स्लीप इफ इट इज नॉट रनिंग इज, ठीक आहे. 3 फेज इंडक्शन मोटरसाठी जर ती चालत नसेल तर स्लीपचे मूल्य काय आहे. आता सर्वप्रथम म्हणजे काय, आपल्याला स्लीप समजून घेणं गरजेचं आहे. स्लीप म्हणजे काय, हा असतो डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड. सिंक्रोनस स्पीड काय असते, ठीक आहे, ही याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, NS = 120 × F/P, ठीक आहे. 120 × F/P, यामध्ये F जो असतो, ठीक आहे, आणि P जो असतो याचे सुद्धा मूल्य तुम्हाला काढण्यास परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्लिअर आहे. त्याच्यामध्ये F जी असते ही असते फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. P असतात नंबर ऑफ पोल्स, बरोबर आहे. NS असते ज्या स्पीडवरती, ठीक आहे, जी आपल्याकडे फील्ड फिरते आहे ती असते सिंक्रोनस स्पीड, ठीक आहे. आणि समजा आता याच्यामध्ये आपल्याकडे 50 हर्ट्जची मोटर आहे आणि 4 पोल आहे, ठीक आहे. तर सिंक्रोनस स्पीड आपल्याकडे किती येईल, 120 गुणेला किती फ्रिक्वेन्सी आहे 50 डिवाइड बाय नंबर ऑफ पोल 4, ठीक आहे. इथे 30 आणि गुणेला 50 येईल आपल्याकडे 1500. स्पीड कशामध्ये मोजतात, RPM मध्ये, रिव्हॉल्युशन पर मिनिटमध्ये, लक्षात ठेवा, ठीक आहे. पण मात्र असं होतं का, इंडक्शन मोटर जी आहे, ठीक आहे, ही नेमकी रोटर सिंक्रोनस स्पीडच्या कमीच आपल्याकडे, ठीक आहे, कमीच ही फिरते, ठीक आहे. म्हणजे आपला जे रोटर स्पीड असतो, ठीक आहे, ज्या स्पीडने आपला शाफ्ट फिरतो, ठीक आहे, ज्या स्पीडने आपला शाफ्ट फिरतो त्यापेक्षाच कमी जी आहे ती आपली इंडक्शन मोटरचं शाफ्ट फिरतो, ठीक आहे. तर याच्यामधील जे अंतर असतं त्याला आपण म्हणतो स्लिप. आणि हे पर्सेंटेज स्लिपमध्ये जर काढायचं असेल तर याला फॉर्म्युला काय असतो, हा असतो सिंक्रोनस स्पीड वजा रोटर स्पीड भागेला आपल्याकडे असतो सिंक्रोनस स्पीड गुणेला 100, ठीक आहे. जर आता ती चालत नसेल तर म्हणजे काय, हा जो मोटर आहे, ही जी मोटर आहे बरं, ठीक आहे, ही जी मोटर आहे आपल्याकडे, याचा जो शाफ्ट आहे, ठीक आहे, हा शाफ्ट काय राहील, हा स्पीड याची किती राहील, NRची व्हॅल्यू ही 0 राहील, बरोबर आहे. आता जर समजा NRची जर व्हॅल्यू 0 आहे तर इथे आपण याला काही नाही करू शकत, ठीक आहे. इथे आपण 0 लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल, भागे इथे आपण NS भागेला NS 1, ठीक आहे, म्हणजे किती राहील 100%, किंवा आपण याला डायरेक्टली म्हणू शकतो 1 राहील. तर स्लिपची व्हॅल्यू किती राहील आपल्याकडे 1, ठीक आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर राहील, ठीक आहे. आता बहुधा काय होतं, बरेच विद्यार्थ्यांना इंडक्शन मोटर काय समजायला येत नाही, थिओरी तुम्ही व्यवस्थित केलेली नसते. त्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो आपला की कोर्स आहे, ठीक आहे, आपण यामध्ये 3D सेशनचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिज्युअलाइज करता येईल, जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिट होईल त्या गोष्टी, या पद्धतीने आपण यामध्ये शिकवलेलं. तर नक्कीच त्याला एनरोल करा. हा एक कोर्स महत्त्वाचा आहे आणि हा दुसरा कोर्स, याने पूर्ण 130 प्रश्नांची तयारी होते, ठीक आहे. आणि जर तुम्हाला IBPS पॅटर्नचे कसे प्रश्न येतात परीक्षेमध्ये, ठीक आहे, आणि अपेक्षित तुम्हाला डायरेक्टली रामबाण उपाय पाहिजे तर हा कोर्स मात्र तुमचा अधिकचा तुम्ही घेऊ शकता, महत्त्वाचा आहे. क्लिअर आहे. तर याचं उत्तर काय होतं, ऑप्शन सी समजायला. म्हणजे जर मोटर फिरती नसेल तर ते स्लिपचे मूल्य किती राहील, स्लिपचे मूल्य राहील 1, किंवा जर ती समजा सिंक्रोनस स्पीडवरती फिरते आहे तर स्लिपची व्हॅल्यू राहील 0. ती जवळपास जनरली काय आहे ना, स्लिपची व्हॅल्यू 0.02 0.04 अशा पद्धतीने, जेवढी कमी राहील तेवढं चांगलं आपल्यासाठी असतं ते, ठीक आहे. उत्तर काय येईल याचं ऑप्शन सी. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा, आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आज जे मी क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे राहणार आहेत. बघा, ठीक आहे. काय म्हटलेलं आहे, द व्हॅल्यू ऑफ इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी इन द फॉलोइंग सर्किट इज, ठीक आहे. हा पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. याच्यामधील एकच आपल्याकडे रेजिस्टर लावायचं आहे, ठीक आहे. हे सगळे रेजिस्टर इथे R1 आहे, R2 आहे, R3, R4, R5, ठीक आहे. याला न लावता एकच आपल्याकडे रेजिस्टन्स तयार करायचा आहे, ते म्हणजे R इक्विव्हॅलंट. तर त्यासाठी आपल्याकडे काही व्हॅल्यू दिलेल्या आहे, R1, R4 आणि R5. हा R1, R4 आणि R5, म्हणजे R5 आणि R4. याचं जे मूल्य दिलेलं आहे हे किती दिलेलं आहे बघा. याचं जे मूल्य दिलेलं आहे हे 5 ओहमचं आहे. रेजिस्टन्स कशामध्ये मोजतात, 5 ओहममध्ये, ठीक आहे. हे असतं 5 ओहममध्ये, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर इथे R2 आणि R3ची जी व्हॅल्यू दिलेली आहे हे प्रत्येकी 2 ओहम आणि 2 ओहम दिले आहे. यासाठी तुम्हाला सिरीज पॅरलल शिकावं लागेल. हे सुद्धा मी पूर्ण कोर्समध्ये घेतलेलं आहे. आणि तो कोर्स असा नाही की आता आपण शिकवणं चालू करतो, पूर्ण रेडी टू वॉच कोर्स आहे, कधी तुम्ही जाऊन तो पाहू शकता. क्लिअर आहे. आता बघा, यासाठी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की हे जे 2 रेजिस्टन्स आहेत, ठीक आहे, R2 आणि R3 हे पॅरललमध्ये आहे, R5 आणि R4 हे पॅरललमध्ये आहेत. बघा, ठीक आहे. जर पॅरललमध्ये 2 रेजिस्टन्स असेल तर त्याचं इक्विव्हॅलंट काढावं लागेल. आता याची व्हॅल्यू 5 ओहम झाली, ठीक आहे. म्हणजेच काय करू आपण, इथे एक सर्किट तयार करू असं, ठीक आहे, ठीक आहे. हा झाला किती, 5 ओहमचा रेजिस्टन्स. हा पॉईंट झाला इथे ए, ठीक आहे. आता याच्यामध्ये या दोघांचं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचं, तर हा ते इथे काय होईल, हा 2 पॅरलल 2, ठीक आहे. 2 पॅरलल 2 म्हणजे काय, 2 गुणेला 2 भागेला 2 + 2 किती होईल, 2 गुणेला 2 4 भागेला आपल्याकडे 4 किती 4, ठीक आहे.
कितीला आपल्याकडे 1 ओहम, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्टली सुद्धा करू शकता, मी शिकवलेलं आहे म्हणा ते खरं तर, ठीक आहे. 1 ओहमचा इथे रेजिस्टन्स झाला, म्हणजे या दोघांचंही इक्वलंट रेजिस्टन्स मला किती मिळालं आहे, 1 ओहम मिळालं आहे, ठीक आहे. त्याचबरोबर आता इथे खाली येऊ, ठीक आहे. इथे आता बघा हा पॉईंट बी येतो आहे, ठीक आहे. आता R5 आणि R4चं मूल्य किती दिलं आहे, 5 ओहम प्रत्येकी दिलेलं आहे. तर मी कलर चेंज करून घेतो, तुम्हाला समजायला येईल बघा, ठीक आहे. आपण करू 5 गुणेला 5 भागेला 5 अधिक 5, ठीक आहे. 5 5 25 आणि 5 भागेला 5 अधिक 5 हे 10, ठीक आहे. 25 भागेला 10 म्हणजे 2.5 ओहम, ठीक आहे. याचं मूल्य आलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आता इथे पण किती हे लिहू आपण इथे 2.5 ओहम. आता आपल्याकडे याची पण व्हॅल्यू दिलेली आहे, याची पण व्हॅल्यू मिळालेली आहे, याची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. आता हे तिन्ही रेजिस्टन्स जे आपल्याकडे कनेक्शन जोडण्यात आलेलं आहे हे कशा पद्धतीचं आहे, हे आहे सिरीजमध्ये. आणि तुम्हाला माहिती असतं की सिरीजमध्ये जी रेजिस्टन्स जी आहे ही आपल्याकडे बेरीज होत असते, ठीक आहे. म्हणून जर आपण या तिन्ही रेजिस्टरची बेरीज केली म्हणजेच काय राहील, आर इक्विव्हॅलंट बरोबर काय राहील, ठीक आहे, 5 ओहम अधिक 1 ओहम अधिक 2.5 ओहम, ठीक आहे. म्हणजे 5 आणि 1 6 आणि अडीच 8.5 ओहम हे आर इक्विव्हॅलंट हे आपल्याला इथे आज आपल्याकडे टोटल रेजिस्टन्स मिळेल, बरोबर आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचा करेक्ट उत्तर होईल. समजालं. म्हणजेच आपण काय केलं की इथे जे टोटल आर इक्विव्हॅलंट आहे याचं व्हॅल्यू जे आहे या पूर्ण सर्किटला न लावता इथे जर आपण समजा 8.5 ओहमचा रेजिस्टर जोडला तर तो सुद्धा आपल्याकडे व्यवस्थित राहील, ठीक आहे. क्लिअर आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कन्फ्युजिंगचा प्रश्न राहणार आहे आणि हा तुम्हाला हमखास या परीक्षेमध्ये पाहावयास मिळेल, ठीक आहे. काय म्हटलं आहे, इन द फॉलोइंग डायग्राम व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ IB if I is equals to 1, ID is equals to -2 ampere and IC is equals to 3 ampere and I is equals to 0 amperes, ठीक आहे. खालील आकृतीत खालील सर्किटमध्ये IB चे मूल्य काय आहे. जर आपल्याकडे IB, आता बघा तुम्हाला इथे काही अस्पष्ट दिसत असेल, खरं तर मी PDF मध्ये तुम्हाला देऊन देईल वाटल्यास, ठीक आहे. याच्यामध्ये इथे IB ची ही डायरेक्शन आहे, ठीक आहे. ही इथे जे डायरेक्शन दाखवलेली आहे ही आहे IC ची, ही आहे डायरेक्शन IE ची, ठीक आहे. ही आहे डायरेक्शन ID ची, ठीक आहे. आणि ही जी डायरेक्शन आहे, ठीक आहे, किंवा हा जो करंट जातो आहे, ठीक आहे, अशा पद्धतीने दाखवते मी. हा आहे IA चा, ठीक आहे. हा इथे नोड आहे, कॉमन नोड, ओके. याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की तुम्हाला IBचं मूल्य किती राहील, ठीक आहे. या सर्किटला कसं सोडवाल तुम्ही विचार करा बघा, ठीक आहे. आणि नेमकं एक तुम्हाला सर्किट लॉ, किर्चॉफचा करंट लॉ हा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये काय म्हणतात, सम ऑफ इनकमिंग करंट बरोबर सम ऑफ आउटगोईंग करंट, ठीक आहे. सम ऑफ इनकमिंग करंट डिवाइड बरोबर म्हणजे सम ऑफ आउटगोईंग करंट. कुठल्याही नोडला येत असलेले इनकमिंग करंट म्हणजे येणारे करंट हे त्याच्या जाणाऱ्या करंटच्या संख्ये इतकेच असतात, हा, ठीक आहे. आता इनकमिंग करंट म्हणजे कुठल्या, या नोडला आता हा बघा हा करंट इकडे येतो आहे, हा करंट IB सुद्धा इकडे येतो आहे. म्हणजे आपण काय लिहू इथे, मी कलर चेंज करतो आहे बघा, IA अधिक काय राहील IB बरोबर काय राहील आपल्याकडे, ठीक आहे. कुठले करंट सोडून जातात या पॉईंटला, हा एक चाललेला आहे ID बघा, आणि हा एक चाललेला I आणि हा चाललेला IC, म्हणजेच काय लिहू आपण IC अधिक ID अधिक IE, बरोबर आहे. आता याची आम्हाला मूल्य लिहू. आपल्याकडे IB ची व्हॅल्यू माहिती नाही म्हणून त्याला आपण IBच लिहू. IAचं जे व्हॅल्यू दिलेलं आहे किती आहे, 1 एम्पियर आहे. 1 अधिक IB बरोबर, ठीक आहे. ICचं मूल्य किती दिलेलं आहे, 3 एम्पियर आहे, ठीक आहे. 3 एम्पियर अधिक IDचं मूल्य किती दिलं आहे, IDचं जे मूल्य दिलेलं आहे आपल्याकडे 2 एम्पियर, -2 एम्पियर अधिक आपल्याकडे IEचं जे मूल्य दिलेलं 0, तर नाही लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. समजायला आलं. आता बघा 3 एम्पियर, आता एम्पियर युनिट न लिहिता मी लिहितो 3 अधिक -2 म्हणजे किती राहील, 1, ठीक आहे. 1 प्लस IB हे याचं उत्तर येईल. IBचं व्हॅल्यू आता बघ किती राहील, हा 1 इकडे गेला तर 1 - 1 म्हणजे किती राहील, 0. तर म्हणजे IBचं जे मूल्य आलं आपल्याकडे हे किती आलं, 0, ठीक आहे. म्हणजे हा जो करंट इथनं फ्लो होत आहे IB याचं जे मूल्य आहे हे आहे 0 एम्पियर. समजायला आलं. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. जरी आपल्याला सोपं वाटतं तरी मात्र ह्या -2 प्लस मायनसमुळे बरेच सगळे कन्फ्युजन क्रिएट होतात, ठीक आहे. एक जरी मायनसचं प्लस किंवा प्लसचं मायनस झाला, आता समजा इथे जर तुम्ही प्लस जर कन्सिडर केला असता, 2 एम्पियर आहे समजा, -2च्या ऐवजी +2 कन्सिडर केला तर इथे काय झालं असतं, 5 झालं असतं, ठीक आहे. 5तून 1 गेला आपल्याकडे 4 एम्पियर, ठीक आहे. 4 एम्पियर सुद्धा ऑप्शनमध्ये पाहावयास मिळतं, ठीक आहे. तर याची मात्र तुम्हाला दखल घ्यायची आहे. आतापर्यंत जर मी शिकवलेले जे काही प्रश्न तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि कुठल्या बॅचेसची वगैरे काही एन्क्वायरी असेल तर तुम्ही मला नक्की या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता, ओके. आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा शेअर करा. बघा
अत्यंतच एक महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे. काय म्हणताय, खालीलपैकी कोणत्या चाचणीमध्ये 2 समान सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरले जातात? खालीलपैकी कोणत्या चाचणीमध्ये 2 समान सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर वापरले जातात? तर ती असते संपनर्स टेस्ट. ठीक आहे. आता संपनर टेस्टला आपण काय म्हणतो, बॅक टू बॅक टेस्ट सुद्धा म्हणतो, बॅक टू बॅक टेस्ट सुद्धा म्हणतो, किंवा याला रिजनरेटिव्ह टेस्ट सुद्धा म्हणतो. ठीक आहे. किंवा याला संपनर्स टेस्ट सुद्धा म्हणतो. ठीक आहे. यामध्ये 2 ट्रान्सफॉर्मर सारखे समान ट्रान्सफॉर्मर हे वापरले जातात. क्लिअर आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे. वळूया आपण आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. बघा काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत प्रवाहाचे एकक खालीलपैकी कोणते आहे? इलेक्ट्रिक करंटचं जे युनिट आहे खालीलपैकी कुठलं आहे? ठीक आहे. तर इलेक्ट्रिक करंटला जो आहे आपण कूलम पर सेकंड यांनी सुद्धा दर्शवतो. ठीक आहे. कूलम पर सेकंड. आय जो असतो याला कशामध्ये बनतो, एम्पियर, म्हणजेच काय तो असतो कूलम पर सेकंड. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येईल. अत्यंत सोपा प्रश्न होता, बरेचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. तर हे होते आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न IBPS पॅटर्ननुसार. सेशन कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कमेंट करून कळवा. दोन्ही ॲप्लिकेशन टेक्निकल आणि नॉन टेक्निकलसाठी तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. आपले जे ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे याची सुद्धा लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला मेन टेलिग्रामच्या चॅनलला जॉईन करायचं असेल त्यासाठी, किंवा ITIच्या टेलिग्राम चॅनलची माहिती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे. आपल्या थिअरी कोर्सला तुम्ही जॉईन करा मित्र. ठीक आहे. यामध्ये पूर्ण टॉपिक्स तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. नॉन टेक्निकल सोबतच आपला पूर्ण मराठी कंप्लीट झालेला आहे. रिजनिंगचा पझल आणि सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे. ज्यावरती 20 प्रश्न येतात ह्याचा पूर्ण टॉपिक झालेला आहे बरं. ठीक आहे. आणि एकदम IBPS पॅटर्न जसे आले होते त्याच पद्धतीने आपण घेतलेले आहे. ठीक आहे. आणि गणिताची सुद्धा पूर्ण तयारी होते आहे सोबत. ठीक आहे. सोबतच तुम्हाला IBPS पॅटर्नचं जर तुम्हाला कसे प्रश्न असतात आणि परीक्षेत येणाऱ्या ज्या प्रश्नांची तयारी करायची असेल तर हा सुद्धा तुम्ही कोर्स एनरोल करू शकता. आणि सोबतच स्वतःला तपायचं असेल तर आपल्याकडे मॉक टेस्ट सुद्धा आहे. आपला चॅनल कोचिफाय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांनो. ठीक आहे. टेलिग्राम चॅनलला कनेक्ट करून जॉईन करा, जेणेकरून अपडेट राहील तुम्हाला, इम्पॉर्टंट अपडेट टाइम टू टाइम मिळेल. आधीचे सेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही पाहू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.